1000 लिटर दुधात 500 लिटर घातक शॅम्पू आणि केमिकलची भेसळ. 13 आरोपींना अटक. रोज सकाळी उठल्या उठल्या तुम्ही आणि तुमची लहान मुलं जे विश्वासाने दूध पित आहे ते खरोखर दूध आहे की तुमच्या शरीरात हळूहळू भिडणारं साधं विष? हा गंभीर प्रश्न आता निर्माण झाला आहे. कारण महाराष्ट्रात दुधाच्या नावाखाली थेट विष विकणारा काळा धंदा FDAने पकडला आहे. पुण्यातील आंबेगाव, जुन्नर, खेड आणि शिरूर परिसरात अन्न व औषध प्रशासनाने जे धक्कादायक सत्य बाहेर आणले ते ऐकून कोणत्याही सुजाण माणसाचं रक्त सरसळेल. इथे 1000 लिटर शुद्ध दुधात चक्क 500 लिटर घातक केमिकल, पांढरा रंग आणि केसाचा शॅम्पू मिसळला जात होता. ज्या शॅम्पूने आपण केस धुतो तो शॅम्पू दुधाच्या माध्यमातून आपल्या आणि आपल्या लहान मुलांच्या पोटात ढकलला जात होता. आपल्याकडे दुधाला पूर्णान्न मानतात. लहान लेकरापासून ते वृद्ध व्यक्तीपर्यंत प्रत्येकाच्या आरोग्याचा तो मुख्य पाया असतो आणि याच आरोग्याशी हा भयंकर खेळ खेळला जात आहे. पण दुधाच्या नावाखाली तुमच्या आमच्या निष्पाप मुलांच्या पोटात थेट विष कालवलं जात होतं. खरं तर विष कालवलं जात होतं म्हणण्यापेक्षा या नराधमांनी त्यांचा तिरस्कार करण्याचा थाटला होता. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील मंचर शहरात अन्न आणि औषध प्रशासनाने FDAने धडाकेबाज आयुक्त तुकाराम मुंढे आणि पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने एकत्र येत असा दणका दिलाय, ज्याने अख्ख्या महाराष्ट्रातील दूध माफियांचे ताबे थांबलेले आहेत. ही केवळ सध्या एक कारवाई नाही तर महाराष्ट्राच्या जनतेच्या आरोग्याशी खेळणारा एक मोठा फार आंतरजिल्हा टोळीचा गेम ओव्हर झाला आहे. पण हा सगळा प्रकार नेमका काय आहे? दुधात चक्क शॅम्पू आणि घातक केमिकल मिसळून नकली दूध कसं तयार होतं आणि पोलिसांनी व FDAने मिळून हा काळा धंदा कसा उद्ध्वस्त केला? तर झालं असं की FDAच्या गुप्तचर विभागाला आणि पोलिसांना एक पक्की माहिती मिळाली होती. मंचर आणि त्यांच्या आजूबाजूच्या परिसरात दुधाचा हा पांढरा धंदा विषाने माखला जातोय असा संशय होता. पण नुसती माहिती मिळणं एक अत्यंत आणि त्याचा रंगहात पकडणं दुसरं हे काम प्रचंड कठीण होतं. कारण ही टाळी कमालीची हुशार आणि शातीर होती. कोणाला साधा संशयही येणार नाही अशा गुप्त पद्धतीने त्यांनी हा सगळा काळा पसारा मांडला होता. आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यापासूनच अशा भेसळखोरावर कडक वचक निर्माण केला आहे. त्यांच्याच थेट मार्गदर्शनाखाली FDA 50 पेक्षा जास्त अधिकाऱ्यांचे एक विशेष पथक आणि पुणे ग्रामीण गुन्हे शाखेच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची टीम एकत्र आली. या सर्वांनी मिळून एकत्र रात्रीत या टोळीला घेण्याचा एक मोठा चक्रव्यूह रचला आहे. या कारवाईची पहिली ठिणगी मंचर भागात पडली. तिथे पोलिसांनी अचानक छापा टाकून सुरुवातीला 2 संशयितांना ताब्यात घेतलं. पोलिसांनी आपल्या चाख्या दाखवताच या दोघांचीही बोलती बंद झाली आणि ते प्रचंड घाबरले. त्यानंतर पोलिसांनी जे खुलासे करायला सुरुवात केली ते ऐकून स्वतः पोलीस आणि FDAचे अधिकारी थक्क झाले. हा काळा धंदा फक्त एखाद्या छोट्या डेअरीपुरता किंवा एका गावापुरता मर्यादित नव्हता, तर हे एक आंतरजिल्हा महाजाळ होतं ज्याने महाराष्ट्रातील तब्बल 5 ते 6 जिल्ह्यांना आपल्या विस्कळ्यात घेतलं होतं. मंचरमधून मिळालेल्या पुराव्याचा माग काढत पोलिसांनी सोलापूर जिल्ह्यातील अलकुज, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, सिल्लोड, सांगली आणि थेट मुंबईजवळील भिवंडीपर्यंत एकाच वेळी प्रचंड मोठे छापे टाकले. ही मोहीम इतकी मोठी आणि गुप्त होती की स्थानिक पोलिसांचाही शेवटच्या क्षणापर्यंत याची साधी पुसटशी कल्पनाही नव्हती आली. या मोहिमेबद्दल एकाच वेळी या टोळींच्या 13 पेक्षा जास्त मुख्य सूत्रधारांना बेड्या ठोकण्यात आल्या आणि त्यांच्याकडून तब्बल 2.5 ते 3 कोटी रुपयांचा माल जप्त करण्यात आला. तसं पाहिलं तर भेसळ करण्याची एक पद्धत असते. दुधात पाणी मिसळायचं आपण आजवर ऐकलंय, पण इथे अख्खे दुधाचा रसायनाचा वापर करून एखाद्या प्रयोगशाळेसारखं, लॅबोरेटरीसारखं बनवलं जातं. या टोळीचं गणित कसं होतं ते बघा. शेतकऱ्याकडून आलेल्या 1000 लिटर शुद्ध आणि चांगल्या दुधात हे लोक तब्बल 500 लिटर बनावट दूध मिसळवायची. म्हणजेच 2 ग्लास खऱ्या दुधात 1 ग्लास शुद्ध केमिकल आणि विष ओतलं जात होतं. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे 500 लिटर बनावट दूध किंवा बनावट पाणी नेमकं कसं तयार व्हायचं? तर याचं उत्तर अत्यंत थरकाप उडवणार आहे. हे माफिया बाजारातून असा शॅम्पू मोठ्या प्रमाणावर विकत आणायचे ज्याला कोणताही उग्र वास किंवा सुगंध नसायचा. दुधाला पांढरा शुभ्र रंग यावा, खऱ्या दुधासारखा दाट फेस यावा आणि दुधाचा घट्टपणा टिकून राहावा यासाठी या वास नसलेल्या शॅम्पूचा वापर केला जायचा. फक्त शॅम्पूच नाही तर त्यामध्ये अतिशय घातक रसायने, युरियासारखे पदार्थ आणि हलक्या दर्जाची दुधाची पावडर एकत्र केली जायची.
हे सगळं मिश्रण एका मोठ्या टँकमध्ये पाण्यात व्यवस्थित ढवळलं की तयार व्हायचा पांढरा ढोका. ते बघणाऱ्यांना वाटायचं की अगदी गाई म्हशीचं आता काढलेलं ताजं आणि घट्ट दूध आहे. या बनावट दुधाला स्वतःचा कोणताही वास नसल्यामुळे साधं लॅब टेस्टमध्ये ते प्रचंड कठीण व्हायचं. हे 500 लिटर विष त्या 1000 लिटर चांगल्या दुधात मिसळणं झालं की 1500 लिटर दूध तयार व्हायचं. रोज हजारो लिटर असं दूध बाजारात पुरवलं जात होतं आणि भयंकर पाप 1-2 दिवस नाही तर गेल्या तब्बल 2 वर्षापासून अतिवीरपणे सुरू होतं. आता विचार करा, हे भेसळयुक्त दूध कुठे जात होतं? हे दूध कोणत्याही सध्या गल्लीबोळीत दुकानात विकलं जात नव्हतं, तर ते माफिया इतके मोठे होते की त्यांनी महाराष्ट्रातील आघाडीच्या नामांकित दूध ब्रँड्सांना आणि मोठ्या नामांकित डेअरी कंपन्यांना दूध पुरवण्याचं कॉन्ट्रॅक्ट मिळवला होता. आपण जे पॅकेटमधलं दूध मोठ्या ब्रँडचं नाव पाहून अगदी विश्वासाने विकत घेतो, त्याच नामांकित ब्रँड्सच्या ट्रॅकरमध्ये हे विषारी दूध सर्रास मिसळलं जात होतं. यापेक्षाही भयंकर बाब म्हणजे याच केमिकलच्या दुधापासून मोठ्या प्रमाणावर खवा, पनीर, पेढे, इतर दुग्धजन्य पदार्थ तयार केले जायचे. हे पदार्थ सणासुदीच्या काळात किंवा हॉटेलसाठी संपूर्ण महाराष्ट्रात सप्लाय केले जायचे. आता सामान्य माणसाने विचार करायची वेळ आली आहे की लहान मुलं सकाळी उठल्या उठल्या दुधाचा ग्लास तोंडाला लावत त्यांच्या पोटात रोज काय जात होतं. शॅम्पू आणि घातक केमिकल मानवी शरीरासाठी किती जीवघेणे आहेत हे सगळं वेगवेगळं सांगायला नको. याचा वापरामुळे लिव्हर, यकृत आणि किडनी खराब होणं, पोटात अल्सर होणं आणि दीर्घकाळ कर्करोगासारखे, कॅन्सरसारखे गंभीर आजार होण्याचा थेट धोका असतो. केवळ पैशाच्या हव्यापोटीसाठी नाही, या टोळीने लाखो रुपयांच्या निष्पाप लहान मुलांना आणि गरोदर महिलांना आरोग्यासाठी हा क्रूर खेळ मांडला होता. अशा प्रकारच्या मोठ्या रॅकेटला हात घालणं अजिबात सोपं नसतं, कारण या माफियांचे हात राजकीय नेते, स्थानिक पुढारी आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचलेले असतात. पण समोर जेव्हा तुकाराम मुंढे यांच्यासारख्या धडाकेबाज अधिकारी असतो, तेव्हा मात्र या माफियांची डाळ शिजत नाही. तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यापासून अन्न आणि औषध प्रशासनाला FDA एक नवीन शिस्त आणि आक्रमक रूप दिलं आहे. जनतेच्या आरोग्यासाठी खेळणाऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत सोडायचं नाही, मग ते किती मोठा ब्रँड असो किंवा बडा राजकारणी असो, असं कडक इशाराच त्यांनी दिलाय. मंचरच्या या कारवाईत तुकाराम मुंढे यांनी स्वतः संपूर्ण नियोजनात लक्ष घातलं होतं की गुन्हेगारांना पळून जाण्याची किंवा पुरावे नष्ट करण्याची एक सेकंदाचीही संधी मिळू नये. यासाठी त्यांनी FDAच्या 45 ते 50 अधिकाऱ्यांचं एक मोठं पथक मैदानात उतरवलं होतं. पोलिसांनी या प्रकरणी मंचर पोलीस ठाण्यात अत्यंत कडक कामाखाली गुन्हे दाखल केले आहेत. नवीन भारतीय न्यायिक संहिता BNS आणि अन्न सुरक्षा व मानके कायद्याच्या विविध कलमांनुसार या 13 आरोपींना अटक करून कोर्टासमोर हजर करण्यात आलं होतं. या गुन्ह्यांचं भयंकर गांभीर्य ओळखून न्यायालयाने सर्व आरोपींना 9 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी जप्त केलेल्या तब्बल 2.5 कोटी रुपयांच्या मुद्देमाबाबत अनेक मोठं ट्रॅकर्स, भेसळ करण्यासाठी लागणारी मिक्सिंग मशिनरी, केमिकलचे ड्रग्स आणि मोठ्या प्रमाणावर शॅम्पूचा साठा सापडला आहे. या संपूर्ण कारवाईने एक मोठा अगदी स्पष्ट केली आहे की जोपर्यंत प्रशासन असं कडक पाऊल उचलत नाही, तोपर्यंत माफिया वठणीवर येणार नाहीत. पण त्याचवेळी एक ग्राहक म्हणून आपलीही जबाबदारी आता खूप वाढलेली आहे. आपण जे दूध विकत घेतोय ते खरं आहे की खोटं आहे हे ओळखण्यासाठी आपण घरीच काही साध्या आणि सोप्या चाचण्या करू शकतो. दुधाचा एक थेंब जर आपण एखाद्या गुळगुळीत लाकडावर किंवा गुळगुळीत दगडावर सोडला आणि तो थेंब हळूहळू खाली वाहताना मागे पांढरी ओळ रेख सोडत असला तर ते दूध शुद्ध असतं. पण जर तो थेंब मागे कोणतीही पांढरी रेषा किंवा ओळ न सोडता अगदी वेगाने वाहून गेलं तर त्यात पाणी किंवा केमिकल असण्याची दाट शक्यता आहे. तसेच दूध उकळल्यानंतर त्याचा रंग हलका पिवळसर झाला तर ते दूध ठीक आहे असं समजावं. पण जर जे जास्तच पांढरफटक किंवा निळसर दिसू लागलं तर ते मात्र वेळी सावध झालं पाहिजे. तुकाराम मुंढेच्या या मोठ्या दणाक्यामुळे तुरसात तरी टोळींचा पुरवठा बिबोड झाला आहे. या काळ्या धंद्याची पाळमुळ अजून ती खोलवर रुजली जात आहे. कोणकोणते मोठे ब्रँड्स यामधील सामील होते आणि या दुधांच्या माफियांचे खरे गॉडफादर कोण आहे, यात सखोल शोध आता पुढे ग्रामीण पोलीस आणि FDAचे पथक घेत आहेत. येत्या काळात या तपासापासून आणखी एक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण एक गोष्ट मात्र नक्की, या कडक कारवाईमुळे भेसळ करणाऱ्यांच्या मनात चांगलीच धडकी भरवली जाते. या जनतेला मोठा विश्वास दिला आहे की आरोग्याशी खेळणारा हिशोब नक्की चुकता कसा जाईल.
कसा वाटतोय हा भयानक खेळ? हा प्रकारचा एखादा युद्धापेक्षा कमी आहे का? सीमेवरचा शत्रू समोरून वार करतो, पण दुधाचे हे पांढरे कसाई आपल्या घरातून घुसून आपल्याला पैशाने आपल्याला आणि आपल्या मुलांना मारत आहेत. आता तरी जागे व्हा. आपल्या घरातील दुधाची तपासणी करा. संशयास्पद डेअरीवर थेट बहिष्कार टाका आणि या विषारी थंडाविरोधात आवाज उठवा. आज जर आपण गप्प बसलो तर उद्याची पिढी आपल्याला कधीच माफ करणार नाही.